दादांचं माझं सकाळी बोलणं झालं, मला फोन आला आणि त्यानंतर मी दादांना विचारलं की दादा तुम्हाला हा सल्ला कोणी दिला. कारण मी कापसासाठी 11 दिवस उपोषणाला बसलेलो होतो जळगावला. आपल्याला कल्पना असेल ते 10-10 हजार लोक सकाळ संध्याकाळ रात्र झोपायलासुद्धा तिथे झोपायचे लोक. त्यावेळेला तो इतका गहन प्रश्न होता की कापसाला 6,000 रुपये भाव द्या म्हणून मी उपोषण केलं. खूप गर्दी असायची. देवकरप्पा आपल्या मंत्रिमंडळामध्ये होते, जळगावचेच होते. त्यांचं घर 500 फुटावरच होतं जिथे मी उपोषणाला बसलो. ते रोज ये जा करायचे पण माझ्याकडे बघतही नव्हते. मला असं वाटलं एखाद्या दिवशी तरी येतील, माझं उपोषण सोडवतील, काहीतरी आश्वासन देतील. पण एकही दिवस ते आले नाही. 5व्या-7व्या दिवशी मी त्यांना निरोप पाठवला, कार्यकर्त्यांना पाठवलं आणि म्हटलं बाबा त्यांना विचारा पन्ना की आपले चांगले संबंध आहेत, मला एकदा विचारा तर माझं उपोषण तर सोडा, काही आश्वासन तर द्या, वरती बोला. पण त्यांनी सांगितलं, मला वरतून सांगितलं आहे की अजिबात तिकडे बघायचंसुद्धा नाही. त्याला जितक्या दिवस बसायचं असेल तितके दिवस बसू द्या. आता सांगायला मला हरकत नाही, अजितदादांचा कडक निरोप त्यांना होता की तिकडे बघायचंच नाही त्याच्याकडे, गिरीशकडे. त्याला बसू द्या तिथे काय उपोषणाला बसायचं असेल तर. आणि असं माझं 11 दिवस उपोषण चाललं. शेवटी मुंडेसाहेब आलेत, देवेंद्रजी आले, मुनगंटीवारची मित्र त्यावेळेला होते, सगळे आम्ही आमची टीम होती, सगळे त्या ठिकाणी आलेत. आणि मग त्यावेळेला ते उपोषण त्या ठिकाणी माझं सुटलं. आणि म्हणून मी म्हटलं की उपोषणाच्या भानगडीत पडायचंच नाही. आपलं काय मार्ग असेल, सलक्षीर आपण आमदार आहोत, आपण विधिमंडळात मांडू शकतो. कर्जमाफी झाल्यानंतर खरं म्हणजे मी दादांना म्हटलं की तुम्ही एक पत्र द्यायचं नसेल मुख्यमंत्री महोदयांना लगेच 2-4 दिवसामध्ये की साहेब मला वेळ द्या, हे जरा थोडंसं मला चुकीचं वाटतं आहे, माझ्या याच्यामध्ये सूचना आहे. आपण सांगितलं तर साहेबांनी वेळ दिला असता, म्हणजे उपोषणाची वेळ आपल्यावर आली नसती आणि यातून मार्ग लवकर निघाला असता. पण आपण तसं न करता इतर उपोषणाचा मार्ग स्वीकारला. ठीक आहे, तर आपल्याला वाटलं आपण त्या ठिकाणी बसलेला आहात, पण आता या संदर्भामध्ये काहीतरी मार्ग निघाला पाहिजे. आपल्याला माहीत आहे 17मध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आम्ही त्यावेळेला कर्जमाफी केली होती. नंतर यावेळेला तर मागणी नसताना खरं म्हणजे निवडणूकही नव्हती. आता 4-6 झाल्या निवडणुका, महापालिकेच्या झाल्या, नगरपालिकेच्या झाल्या, विधानसभेच्या आता वर्ष 1.5 वर्ष झालेले आहेत, लोकसभेच्या झाल्या. मागणी नसताना अचानक मुख्यमंत्री महोदयांनी निर्णय जाहीर केला, समिती नेमली, निर्णय केला आणि जवळपास 37,000 कोटी रुपये आपण शेतकऱ्यांची कर्जमाफी यातून केलेली आहे. मोठी रक्कम आहे. ठीक आहे, आपलं काही त्या बाबतीत वेगळं म्हणणं असेल आम्ही समजू शकतो. पण याच्यामध्ये मित्राचे CEO प्रवीण परदेशी यांच्या अध्यक्षतेखाली 5-6 सगळे सेक्रेटरी आहेत प्रमुख खात्यांचे, त्या समितीत होते. त्या समितीने 2 महिने अभ्यास केला आणि त्यातून सगळे हे निकष लावून ही सगळी कर्जमाफी या ठिकाणी केलेली आहे. आणि हा आकडा जवळपास 37,000 कोटी रुपयापर्यंत येतो आहे, 37,000 रुपयापर्यंत, 37,000 कोटीपर्यंत. आणि मग हा निर्णय या ठिकाणी झालेला आहे. पण दादांना असं वाटतं की यात सुधारणा झाली पाहिजे. मुख्यमंत्री महोदयांनाही सकाळी कानावर टाकला. आपण म्हटलं आपल्या मागण्या काय, मग मला ते नेमके त्या सांगा. त्या आल्यावर मी मुख्यमंत्री महोदयांशी त्या ठिकाणी बोललो. म्हणजे ठीक आहे, या बाबतीमध्ये समिती आहे, त्यांच्यापुढे त्यांनी लेखी स्वरूपात जर दिलं तर चर्चा होऊ शकते, सकारात्मक निर्णय होऊ शकतो. पण त्या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागेल, आपल्याला बसावं लागेल. इथे बसून असा तडकाफडकी निर्णय होणार नाही की झालं दिलं, असं होणार नाही. शासन आपल्याला कल्पना आहे अतिशय सकारात्मक आहे शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये. ज्या वेळेला नैसर्गिक काही क्लायमेटी आल्यात, आपत्ती आल्यात, त्यावेळेला प्रत्येक वेळेला मग कांदा उत्पादक शेतकरी असो, ते द्राक्ष बागायतदार असो, का त्या ठिकाणी केळी उत्पादक असो, का ऊसावाले, सगळ्यांना शासन या ठिकाणी मदत करतं आहे. आता अवेळी पाऊस पडतो आहे, अवेळी गारपीट पडते आहे, अवेळी वादळ सुटतं आहे, निसर्गाचं सगळं चित्र बदललेलं आहे आणि त्यामुळे नुकसानही खूप मोठं आहे. अतिवृष्टी अशी होते की सगळे शेतं वाहून गेलेत. त्यावेळेलासुद्धा शासनाने कुठे याकरता हात घेतलेला नाही. सरळ हाताने मदत कधी नव्हती इतक्या वर्षात, तेवढी आम्ही या ठिकाणी केलेली आहे. पण आता शेतकरी अडचणीत आहे, ही वस्तुस्थिती आहे आणि म्हणून शासनानेही हा निर्णय घेतलेला आहे. पण या उपरही आपल्याला असं वाटत असेल की यात काही सुधारणा झाली पाहिजे की त्यामुळे शेतकऱ्याचा अधिक फायदा होईल, तर या बाबतीत मला असं वाटतं की आपण मुंबईला यावं. 22पासून अधिवेशन आहे. आपल्या म्हणण्याप्रमाणे मी सांगेल की आपण अधिवेशनाच्या आधी या ठिकाणी बैठक घेऊ. त्या जे CEO आहेत मित्राचे प्रवीण परदेशी त्यांना बोलवू, सेक्रेटरी आहेत सगळे, त्यातले जे सदस्य आहेत मेंबर त्यांना आपण त्या ठिकाणी बोलवू, आपण त्यांच्याशी चर्चा करू. आपली त्याची भूमिका समजून सांगा. CM साहेब आहे, CM साहेबांनी सांगितलं आहे मला 22 तारखेच्या आत या ठिकाणी आपण बैठक घेऊ आणि याच्यावर काय असेल जे योग्य असेल तो तोडगा निश्चित याच्यामध्ये काढू, सकारात्मक निर्णय या ठिकाणी करू
असं सी एम साहेबही मला म्हणलेले आहेत. आपण पटवून द्या की बुवा असं केल्याने असं होईल, तसं केल्याने तसं होईल, कारण एक खूप चर्चा करून हा निर्णय झालेला आहे. पण तरीही आपल्याला वाटत असेल तर मला वाटतं आपण 22च्या आधी अधिवेशन सुरू होणार आहे, तर 22च्या आधी आपण याच्यामध्ये बसून या ठिकाणी चर्चा करू. शेवटी सी एम साहेब जो निर्णय घेतील तो आपल्या सगळ्यांना मान्य असेल आणि यातून मला वाटतं मार्ग निघेल. उपोषणाला बसून अजून 5 दिवस बसले, 7 दिवस बसले, 8 दिवस बसले असा मार्ग निघणार नाही. तब्येतीला आपण जपलं पाहिजे, कारण आपल्याला माहिती आहे उपोषण करून काय काय त्याचे परिणाम होतात ते मी भोगलेले आहे. त्यामुळे मलाही वाटतं की आता आपण फार जास्त वेळ या ठिकाणी न बसता आपण आज उपोषण सोडावं. आपल्यासमोरच मी या ठिकाणी चर्चाही केलेली आहे आणि त्यामुळे 22 तारखेच्या त्या संदर्भामध्ये आपण एक सविस्तर बैठक घेऊ आणि त्यामध्ये काय असेल तो योग्य निर्णय करू. आणि म्हणून माझी आपल्याला या निमित्ताने विनंती आहे की आपण आता उपोषण सोडावं. आता मी जसं सुरुवातच केली होती, कर्जमाफी जाहीर झाली त्याचं त्या सरकारचं आम्ही अभिनंदनच करतो. आकडा 36-37 हजार जो आहे कोटी तोही योग्यच आहे. फक्त या 2 अटी असल्यामुळे खरी कर्जमाफी ही कुठेतरी 13,000 कोटीपर्यंत जाऊ शकते. त्यामुळे या 2 अटी काढल्या तर 37 हजार कोटी रुपये जे सरकारने मान्य केलेलं आहे की द्यायचं आहे, त्याच्यामध्ये आपल्या सर्व शेतकऱ्यांना न्याय मिळू शकतो अशी आमची भूमिका आहे. मला फक्त सगळ्या शेतकरी बांधवांना एवढंच विचारायचं आहे खरं, कारण का तुम्ही आणि माझे सगळे माझ्याबरोबर बसलेले जे सर्व इथे असणारे आंदोलन करणारे 26-27 जण आहेत, की बघा हे आंदोलन कुठे राजकीय नव्हतं. इथं आपण शेतकऱ्यासाठी बसलो होतो आणि शेवटी निर्णय हा सरकारकडे असतो. मुख्यमंत्री साहेबांशी आत्ता पण बोलणं झालं, काल कृषी मंत्री साहेब 2दा बोलले, महाजन साहेब सकाळी बोलले, आत्ता आपल्यासमोर तुमच्या माझ्यासमोर मुख्यमंत्री साहेबांचं बोलणं झालं आहे. राजकीय दृष्टिकोनातून याला अजून ओढायचं असेल तर कदाचित काही राजकीय विश्लेषक आम्हाला सांगतील की चला अजून ओढा, पण मला असं वाटतं की याच्यात जर फाटलं तर शेतकऱ्याचं नुकसान होईल. त्यामुळे आत्ता जर सरकारकडनं अशी भूमिका असेल म्हणजे अधिवेशनच्या आधी, कारण तुम्हालाही माहिती आहे अधिवेशनमध्ये आम्ही काय गप्प बसत नसतो आणि अधिवेशन झालं तरी गप्प बसणार नाही. शेवटी आषाढीला इथं सर्व मोठ्या नेत्यांना या पवित्र भूमीमध्ये यावंच लागते, हे त्यांनाही आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे शेतकऱ्यावर अन्याय करून तसं कुणीच सेफ राहू शकत नाही, सुखरूप राहू शकत नाही राजकीय दृष्टिकोनातून, हे सगळ्यांनाच माहिती आहे. त्यामुळे मी आपल्या सर्वांना विचारतो की जर मुख्यमंत्री साहेब म्हणत असतील अधिवेशनाच्या आधी आपण बसूया, चर्चा करूया, जे कोणी आपल्या कमिटीमध्ये नाहीतर आपल्या बरोबर चर्चेसाठी येणार आहेत त्यांच्याबरोबर आम्ही चर्चा करू. परदेशी साहेब जे त्या कमिटीचे प्रमुख आहे, ज्यांनी हा निर्णय घेतला GRचा, ते तिथं असतील, सेक्रेटरी तिथं असतील आणि हे अधिवेशनच्या आधी होतं आहे. मग मला असं वाटतं की नक्कीच याच्यातून काहीतरी नाही म्हणजे आम्ही तिथं भांडणारच आहे की हे दोन्ही अटी तिथं काढल्याच गेल्या पाहिजे. आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही भांडायला लागलो तर रस्त्यावरसुद्धा भांडतो आणि अधिवेशनामध्ये सुद्धा भांडतो. मग सरकारने हे जे प्रपोजल दिलेलं आहे आता, कारण 30 तारखेपर्यंत ते कर्जमाफी इम्प्लिमेंट करणार आहे, म्हणजे ते लागू करणार आहेत, कारवाई होणार आहे. त्यामुळे 30 जूनपर्यंत ते लागूच करणार असतील, त्याच्या आधी ही बैठक होईल. त्यामुळे हे जे काही बदल आहेत आपलं 30 जूनच्या आधी तिथं आपल्याला बदल करता येतील आणि 22च्या आधीच आपली बैठक होणार आहे. त्यामुळे सरकारला आग्रह करतो की काही झालं तरी तुम्ही आमच्या मागण्या मान्य करा, शेतकऱ्याच्या वतीने आम्ही विनंती करतो आहे. आणि मी इथं असणाऱ्या सर्व शेतकऱ्यांना आणि आंदोलनकर्त्यांना विनंती करतो, नाही तर मी त्यांना विचारतो की जर सरकार या बाबतीत मीटिंग घ्यायला तयार असेल आणि अजून थोडासा वेळ आपल्याकडे असेल तर मग आपण चर्चेला मुख्यमंत्री साहेबांकडे जायचं का. आणि जात असताना तुम्ही जर यादी बघितली असेल, याच्यामध्ये आपण राजू शेट्टी साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे, त्याच्यामध्ये आपण अजित नवले साहेबांना सुद्धा विनंती करणार आहे, शशिकांत शिंदे साहेब असतील, हर्षवर्धन सपकाळ साहेब असतील, शिवसेनेचे कुणीतरी नेते असतील, आपण तापकीर साहेबांना सुद्धा तिथं तुपकर साहेबांना सुद्धा विनंती तिथं करणार आहोत, चटाप साहेबांना सुद्धा विनंती करणार आहोत. म्हणजे हे काही आपण फक्त एका पक्षाचे लोकांना घेऊन जात नाही, जे लोक इथं आले त्यांनी पाठिंबा दिला त्यांनासुद्धा आपण, आणि जयंत पाटील शेकाप
यांनासुद्धा आपण विनंती करणार आहोत। महादेव जानकर साहेब स्वतः इथं आले, ते सुद्धा या कमिटीमध्ये असतील आमच्याबरोबर आणि साहेब नक्कीच ते मान्य करतील, कारण शेतकरी नेते ते सगळे। आणि मग आम्ही जाऊन चर्चा करू आणि मग आपण अधिवेशनाच्या 1 दिवस 2 दिवस आधी जेव्हा केव्हा वेळ मुख्यमंत्री साहेब देतील चर्चा होईल। त्यामुळे हे सर्व शेतकरी नेते आणि त्यात आमच्यासारखा एक कार्यकर्तासुद्धा तिथं असेल। मग ती काय चर्चा होती, चर्चा झाल्या तुमच्यासमोर आम्ही मीडियाच्या समोर येऊन तिथं सांगू। चालेल का? चालणार आहे का? हा बघा, 30 तारखेची तारीख ही आपल्याला सरकारली तशी दिलेली आहे। 22च्या आधी ते बैठकीला तयार आहेत, बैठक होईल। आणि मी तुम्हाला सांगतो, जर सरकारला या योजनेचा कुठंच लाभ होणार नसेल, राजकीय दृष्टिकोनातून सुद्धा आणि सामाजिक दृष्टिकोनातून सुद्धा, कारण का जर 36 लाख शेतकरी 55 लाख शेतकऱ्यांपैकी बाजूला राहत असतील, नाहीतर त्यांना 2 लाखाऐवजी 50,000 मिळणार असेल, तर हे सरकारला सुद्धा परवडणारं नाही। सरकार नक्कीच मान्य करतील आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांचं नाव या योजनेला दिलेलं आहे। त्यामुळे एवढं मोठं नाव असेल तर या 2 छोट्या अटी हे ठेवणार नाही असा मला विश्वास आहे। आणि विठोबारायाच्या या पवित्र भूमीमध्ये साहेब येऊन इथं आपल्याला विनंती करतायत, तर ती तिथं मान्य करावी असं मला वाटतं। आणि जर ह्याच्यामध्ये गडबड झाली तर मग 4 जुलैला 4 नाही, ते आषाढी तर आहेच पण ते वेगळा विषय, पण 4 जुलैला मग एक आपण मराठवाड्यामध्ये एक आंदोलन शेतकऱ्याच्या वतीने नक्कीच तिथं घेऊ, एवढं मात्र या ठिकाणी आपल्या सर्वांना मी सांगतो। आणि इथं साहेब आले त्यांचे मी आभार व्यक्त करतो। माझ्याबरोबर विकासभाऊ लवांडेसुद्धा आणि इतरही सर्व मान्यवर हे उपोषणाला होते। त्यामुळे मला असं वाटतं की महाजन साहेबांनी त्यांचं मत व्यक्त केलेलं आहे, मुख्यमंत्री साहेबांनी मत व्यक्त केलेलं आहे, आपली बैठक ठरलेली आहे, मागण्या तुमच्या सर्वांच्या समोर आहेत। आणि उगाच एक राजकारण आणून अजून लांबून फाटून आमच्या शेतकऱ्याचं नुकसान होऊ नये अशी आमच्या सगळ्यांची भूमिका आहे। आणि तुपकर साहेब उद्या बसतायत, त्यांनासुद्धा सरकार जाऊन बोलणार आहे, भेटणार आहे आणि त्यांचंही नाव कमिटीमध्ये आपण घेतलेलं आहे, ते सुद्धा आमच्याबरोबर हे मुंबईला CM साहेबांना भेटायला येतील। त्यामुळे मी विकासभाऊ लवांडे यांना विनंती करतो की आपण साहेबांचे आभार व्यक्त करावे, सरकारचे आभार व्यक्त करावे। दादांनी सुद्धा सकारात्मकता दाखवली या ठिकाणी आणि मी त्यांचे आभार मानेल। पण याबरोबर मी हेही सांगेल की सरकार आपल्याला खरंच सांगतो की शेतकऱ्यांच्या प्रश्नाच्या बाबतीमध्ये अतिशय सकारात्मक आहे। राज्य सरकार असेल, मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असेल, आमचे केंद्रामध्ये पंतप्रधान मोदीजी आहेत, अतिशय सकारात्मक आहे। आणि शेतकऱ्यांना वारंवार कर्जमाफी का द्यावी लागते? कारण शेतकरी या अडचणीतून बाहेरच येत नाही आहे आणि म्हणून एक शाश्वत त्याला शेती करता आली पाहिजे आणि त्यासाठी पाणी देण्याचं काम हे आमचं सरकार प्राधान्याने करतं आहे। कारण आता आपण विदर्भामध्ये जवळपास 96,000 कोटी रुपयाची रिव्हर लिंकिंग योजना करतो आहे। 8 जिल्ह्यात दुष्काळी भागामध्ये आपण त्या ठिकाणी त्यांना पाणी देऊन जवळपास 10 लाख हेक्टर जमीन ही ओलिताखाली आणतो आहे। समुद्रात जाणारं पाणी आता आपण वळवून मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी आणतो आहे। नारपारच्या माध्यमातून खानदेशमध्ये पाणी नेतो आहे आणि याला जवळपास 2.5-3 लाख कोटी रुपये स्वप्नातही आपण विचार करणार नाही, इतका मोठा निधी केंद्र सरकार 60% 40% आपण या ठिकाणी राज्य सरकार देऊन या सिंचनाच्या व्यवस्था आम्ही त्या ठिकाणी उभ्या करतो आहोत की शेतकरी कायमचा या सगळ्या चक्रव्यूहातून बाहेर कसा पडेल त्यासाठी आमचे या ठिकाणी प्रयत्न आहेत। येणाऱ्या 2-3-4 वर्षामध्ये आपल्याला याचे सगळे परिणाम बघायला मिळतील। आत्ता आपण विदर्भातली जी योजना आहे रिव्हर लिंकिंग योजना वैनगंगा नळगंगा, तिला बहुतेक पुढच्या महिन्यामध्ये जे टेंडर निघेल 96,000 कोटी रुपयाची योजना आहे। 10 जिल्ह्यांना आपण 8 जिल्ह्यांना आपण त्या ठिकाणी पाणी देणार आहोत। आणि म्हणून मला असं वाटतं की शेतकऱ्यांसाठी अतिशय आमची भावना अतिशय सहिष्णुतेची आहे, सकारात्मक आहे आणि त्यासाठी जे काय करावं लागेल ते निश्चित आम्ही त्या ठिकाणी करणार आहोत। आपण आमच्या विनंतीला मान या ठिकाणी दिला, आपण उपोषण सोडलं त्याबद्दल आपले या ठिकाणी आभार व्यक्त करतो। महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत रहा टाइम्स टुडे टीव्ही। सोबतच शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।